सगळ्यात एक टेन्शन अजूनही आहे. आता काय? गौतमची आई जयने त्यांना जयने घेतली आसावरी आणि गौतमच्या लग्नाची आणि साखरपुड्याची जबाबदारी. सनई चौघडे या मालिकेमध्ये आसावरी आणि शर्वरीच्या मध्ये चर्चा झाली आणि ही चर्चा त्याच बाबत होती जिथे पत्रिका बघण्याचा कार्यक्रम झाला आणि तिथे जे काय घडलं ज्यामुळे गौतमची आई आता लग्नासाठी थोडस नाकान म्हणताना दिसते आणि तिथेच जयने पुढे येऊन ह्याची जबाबदारी घेतली आणि ह्याच बाबत आसावरी थोडीशी नाराज आहे कारण की गौतमची आई अजून तयार नाहीये पूर्ण मनाने ह्या लग्नासाठी. हा नमस्कार. फोन यासाठी केला होता, साखरपुड्याची बोलणी करायची आहे. सो उद्या याल तुम्ही आमच्याकडे? तुमच्याकडे? आणि जयने सुद्धा आसावरीच्या घरी तिच्या वडिलांना फोन केला आहे साखरपुड्याची बोलणी करण्यासाठी आणि त्यांना दुसऱ्या दिवशी स्वतःच्या घरी सुद्धा बोलवलं आहे पूर्ण कुटुंबाबरोबर. आणि तिथेच आता बघायचं हे आहे की परब कुटुंब जाणार का खानोळकर कुटुंबाच्या घरी, कारण की जे काही झालं पत्रिका कार्यक्रम मध्ये त्यासाठी दोन्ही कुटुंब आता थोडेसे अस्वस्थ झाले आहेत. आणि अशामध्येच आता जयने पुढे येऊन जे जबाबदारी घेतली आहे ती कशा प्रकारे पार पडेल हे सुद्धा पाहण्यासाठी तुम्हाला सनई चौघडे ही मालिका पाहावी लागेल. आणि अजून अशी लेटेस्ट अपडेट साठी टेलीचक्र रिजनला सबस्क्राईब करायला विसरू नका.